नमस्कार शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी अपडेट। राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। या GR मध्ये जे लाभार्थी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेचा लाभ घेत आहेत अशा लाभार्थ्यांसाठी ही अपडेट आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, नेमकं हे मोठं अपडेट नेमकं काय आहे, कशा संदर्भात आहे, ही अगदी संपूर्ण A to Z माहिती आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्याआधी शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर का आपल्या KK मराठी GR या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील। चला तर शेतकरी मित्रांनो, नेमकी माहिती काय आहे ते अगदी सविस्तरपणे पाहूया। शेतकरी मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता दिनांक 17 मे 2024 रोजी हा GR प्रसिद्ध झालेला आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी बँक खाते उघडण्यास मान्यता देण्याबाबत हा GR प्रकाशित करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र शासन कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग। शेतकरी मित्रांनो, दिनांक 17 मे 2024 रोजी हा GR प्रकाशित झालेला आहे। आता नेमका हा GR काय आहे तो पाहूया। शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना संदर्भ क्रमांक 1 व 3 अन्वये सुरू केली आहे। सदर योजनेसाठी केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या सविस्तर मार्गदर्शक सूचनानुसार संदर्भ क्रमांक 6 अन्वये आयुक्त, कृषी आयुक्त यांच्या स्तरावर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर एक व सदर योजनेसाठी राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या खर्चासाठी एक अशी 2 स्वतंत्र बचत खाती सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुणे या बँकेमध्ये उघडली आहेत। सद्यस्थितीत कृषी आयुक्तालयाने संदर्भ क्रमांक 10 अन्वये सदर योजनेअंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाकरिता जिल्हा स्तरावर योजनेच्या प्रशासकीय निधीसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी एक याप्रमाणे 34 जिल्ह्यासाठी 34 स्वतंत्र बचत खाती आणि आयुक्त कृषी यांच्या स्तरावर सदर योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थ्याकडील परतावा रक्कम जमा करण्यासाठी एक स्वतंत्र बचत खाते उघडण्यासाठीचा प्रस्ताव हा शासनास सादर केला होता। सदरचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता। त्यास अनुसरून खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, हा शासन निर्णय नेमका काय आहे हा तुम्हाला समजलाच असेल। शेतकरी मित्रांनो, या GRच्या माध्यमातून 2 स्वतंत्र बचत खाते उघडण्यात येत आहे। प्रत्येक जिल्ह्यासाठी हे बचत खाते असणार आहे। मग शेतकरी मित्रांनो, हे बचत खाते हे नेमके कशासाठी असणार आहेत ते आता आपण पाहूया। शेतकरी मित्रांनो, PM किसान योजना या योजनेच्या माध्यमातून जे कोणी लाभार्थी अपात्र असतील, म्हणजेच जे कोणी लाभार्थी नोकरीवाले असतील किंवा ते चुकीच्या कारणाने या योजनेचा लाभ घेत असतील, त्या लाभार्थ्यांकडून पैसे वसूल करण्यासाठी हे 2 बचत खाते हे उघडण्यात आलेले आहेत। म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता याच्या माध्यमातून आता वसुली होणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी ते लाभार्थी नसतानासुद्धा त्यांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडून हे पैसे वसूल केले जाणार आहेत। त्याच्यासाठी हा GR प्रसिद्ध झालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता शासन निर्णय बघूया। केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या प्रशासकीय खर्चासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकरिता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या नावे जिल्हा स्तरावर सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी एक याप्रमाणे 34 जिल्ह्यासाठी 34 स्वतंत्र बचत खाती उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे। तसेच सदर योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थ्यांकडील परतावा रक्कम जमा करण्यासाठी कृषी आयुक्त यांच्या स्तरावर कृषी आयुक्त यांच्या नावे सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुणे येथे एक स्वतंत्र बचत खाते उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे। उपरोक्त परिच्छेद 2 व 3 येथील बचत खाती उघडण्यास खालील अटी व शर्ती यांच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे। म्हणजेच याच्यासाठी काही अटी व शर्ती दिलेल्या आहेत, त्या खाली दिलेल्या आहेत, त्या तुम्ही बघू शकता। प्रधानमंत्री
किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जिल्हा स्तरावर योजनेच्या प्रशासकीय निधीसाठी उघडण्यात येणाऱ्या बचत खात्यातील रकमेचा वापर हा त्याच प्रयोजनार्थ करण्यात यावा। सदर खात्यासाठी मेकर म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयातील लेखाधिकारी हे असतील आणि चेकर म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे असतील। त्याच्यानंतर नंबर 2, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या अपात्र लाभार्थ्याकडील परतावा रक्कम जमा करण्यासाठी कृषी आयुक्त यांच्या नावे उघडण्यात येणाऱ्या बचत खात्यातील रकमेचा वापर हा त्याच प्रयोजनार्थ करण्यात यावा। सदर खात्यासाठी मेकर म्हणून कृषी आयुक्तालयातील लेखाधिकारी हे असतील आणि चेकर म्हणून कृषी आयुक्तालयातील सहाय्यक संचालक लेखा 1 हे असतील। नंबर 3, सदर योजनेकरिता प्राप्त होणारे अनुदान त्या वित्तीय वर्षात खर्च करणे बंधनकारक राहील व त्यापुढे शासनाच्या मंजुरीने मुदतवाढीकरिता खर्च करता येईल। ज्या प्रकरणी मुदतवाढ दिलेली नाही अशा प्रकरणी सदर बँक खात्यातील अखर्चित रक्कम शासनाकडे समायोजित करणे आवश्यक राहील। नंबर 4, सदर बँक खात्यामध्ये जमा होणाऱ्या व्याजासंदर्भात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे नियमितपणे कार्यवाही संबंधितांनी करावी। नंबर 5, सदर बँक खात्यातील व्यवहारांचे नियमितपणे ताळमेळ करणे तसेच लेखापरीक्षण करणे हे आवश्यक राहील। नंबर 6, सदरचे बँक खाते बंद केल्यास त्यामधील शिल्लक रकमेचा ताळमेळ घेऊन अखर्चित रक्कम योग्य त्या शासन लेखा शीर्षकाखाली तात्काळ जमा करण्याची जबाबदारी कृषी आयुक्तांना राहील। नंबर 7, सदरून बँक खात्याचे नियंत्रण, लेखापरीक्षण व ताळमेळ इत्यादी बाबतीत वित्त विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणारे निर्देशन सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात येईल। नंबर 8, प्रस्तुत योजना राबविताना केंद्र शासनाच्या निकषांची पूर्तता होईल याची कृषी आयुक्त यांनी खात्री करावी। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कळालंच असेल की हा GR नेमका कशा संदर्भात आहे। ज्या कोणी शेतकऱ्यांनी जे कोणी शेतकरी नोकरीला असतील त्यांनी या योजनेचा लाभ घेतला असतील तर त्यांच्यासाठी हा GR प्रकाशित केलेला आहे। आता त्यांच्याकडून जे काही त्यांनी पैसे घेतलेले आहेत ते पैसे आता वसूल केले जाणार आहेत आणि त्यांच्यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर बचत खाते हे उघडण्यात आलेले आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची अशी माहिती। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या KK मराठी GR या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।